मग कशी काय राहिलीस इतके दिवस बिना लग्नाची? मी पुरा तोडी टाकू की ओ उद्या ऑरेंज अलर्ट आहे हा वगैरे. अरे कसला ऑरेंज अलर्ट? 99.9% शाकाहारी आहे. फूड कोमा. म्हणजे मला या दृश्यानी पण अशी घेरी येते. आणि मग आईनी सांगितलं की आज सोनालीनी चहा केलाय. मला असं वाटत होतं की मी जग जिंकली आहे. उद्या खिचडी वगैरे असं सगळ्यांचं ठरलं होतं. कढईत एक गच्च गोळा दिसला जेव्हा, तेव्हा कुठं तोंड लागलं. आणि मी कशी बशी स्टेजवर गेले होते संजना, कारण माणसांनी माझे पायच धरायला सुरुवात केली आणि मला इतकं भरून आलं होतं. आणि मी म्हणत होते की मी नाहीये ती, मला नका नमस्कार करू. मी रमाई होते त्या सगळ्यांसाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या आमच्या कार्यक्रमाला जी गर्दी झाली होती, तशी गर्दी मी परत कधीच बघितली नाही माझ्या आयुष्यात. की अरे यार किती वेळा नव्या चपला घ्याव्या लागतायत, झालं हिचं पाऊल मोठं. तुझं वाचन छान आहे का? तू इतकी कशी समंजस मुलगी, किती छान बोलतीये. बाप रे, मला खूप छान वाटतं. आणि मॅड सखाराम मॅड सखाराम बघायला मी येतेच आता. दावते गॉसिपचा आजचा एपिसोड तुला आवडला का? हो खूप. की तुम्ही झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा आणि हे सगळे एपिसोड नक्की बघा. जिसे ढूंढता हूँ मैं हर गली, वो लड़की है कहाँ. अहो कहाँ काय आली आहे ती दावते गॉसिपच्या एपिसोडमध्ये. सो कूल सोनाली कुलकर्णी. तर झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागात आपण आलेलो आहोत दादरमधील गोखले रोड येथील सौरंग हॉटेलमध्ये. सोनालीला व्हेज खूप आवडतं आणि इथलं अस्सल मराठमोळं जेवण खास तिच्यासाठी आहे. चला तर मग सोनाली सोबत करूया मस्तपैकी गप्पांची दावत. नमस्कार नमस्कार मंडळी. दावते गॉसिपच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या सोबत आहे ती म्हणजे सुंदर अनुभवी अशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. कशाचा अनुभव? खाण्याचा? नाही, खाण्याचा आणि सगळ्याचाच अनुभव असलेली. आणि आम्हाला खूप छान वाटतंय आमच्या दावते गॉसिपच्या घरात तू आली आहेस. आणि हे आमचं भाग्य आहे की आज तुझ्याशी आम्ही मनमुराद गप्पा मारणार आहोत, खाण्याचा पण आस्वाद घेणार आहोत. आणि दावते गॉसिपचा आजचा एपिसोड खासच असणार आहे. त्यामुळे तू आलीस, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या घरात. आणि खूप छान वाटतंय. तुला कसं वाटतं इथे येऊन? फार गोड आहे, कारण इथे काय बघू असं मला झालंय. कारण इथे छान खणाचे ते असं टेकायला आहेत ते चौकोन केलेत. आणि वदनी कवळ घेता लिहिलं इतक्या सुंदर अक्षरामध्ये. मला या खिडक्या आवडल्या, त्यामुळे मी आधी इथली सजावट बघूनच खूप हरखून गेलीये. आता ह्याच्या पुढे काय इथे इंटरेस्टिंग डिशेस असणार आहेत काय माहिती. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हो येस. आणि हे जे तुला आवडलेलं ॲम्बियन्स आहे ते आपण म्हणजे आलेलो आहोत दादरच्या चौरंग हॉटेलमध्ये. आणि इथे आल्यावर कायम आम्हाला घरी आल्यासारखंच वाटतं. त्यामुळे मी पहिल्यांदा आली आहे. येस, फार छान आहे जागा. आणि तू ओळख पण करून दिलीस हो. त्यांची मधुराशी, येस येस ओनरशी. त्यामुळे अगदी खास ठिकाणी खास व्यक्तीला आम्ही बोलवलंय. ती छान. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात, खूप विषयांवरती बोलायचंय. पण सगळ्यात पहिलं फॅन मोमेंट, तुझा आवाज मला प्रचंड आवडतो. अरे वा, खूप युनिक आहे. थँक्यू. खूप सुंदर आहे. थेट इथे तुझाही छान आहे आवाज. आणि तू चांगलं आहे की वरच्या पट्टीत बोलत नाहीस. मस्त आहे तुझा आवाज. थँक्यू. तर आवाजावरून ना मी थोडंसं भाषेवरती येईन. तू विविध भाषांमध्ये चित्रपट केलेस. गिरीश कर्नाड यांची चेलुवी, ती फिल्म हिंदी होती पण नाव कानडी आहे. हां, पण या व्यतिरिक्त 7 विविध भाषांमध्ये तू काम केलंस. त्यात तुझी मराठी इतकी उत्तम. तर कसं काय शक्य होतं? म्हणजे मातृभाषा मराठी असलेल्या अभिनेत्रीने विविध भाषांमध्ये काम करणं हे आव्हानात्मक नाहीये?
आहे. आणि ज्या काळात मी ते केलं ते आता बघताना असं वाटतं की अरे किती छान आपल्याला असं करायला मिळालं. हं. पण ह्याचं श्रेय मी घेण्यापेक्षा मला वाटतं त्या निर्माता दिग्दर्शकांना दिलं पाहिजे, कारण त्यांना असं वाटलं की हिला कास्ट करूया. हं. मी काही असं ध्येय किंवा स्वप्न घेऊन काम करायला सुरुवात केली नव्हती हं. की चला आता वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करूया. हं. कारण आपण सुरुवातीला बऱ्यापैकी चाचपडत असतो ना, आपल्याला माहीत नसतं आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला काय संधी मिळणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. खरंय. त्यामुळे येत गेलं हं. काम. हं. आणि संधीपेक्षाही जबाबदारी जास्त होती, दडपण खूप होतं. हं. कारण पहिली वेगळी भाषा होती तमिळ. हं. म्हणजे मराठीत काम करायच्या आधी हिंदी, तमिळ आणि मग मराठी अशा भाषांमध्ये मी काम केलं. तर हं. तेव्हा खूप टेन्शन यायचं की ते डायलॉग पाठ करायचे, अर्थ समजून घ्यायचा. त्याचा टोन पकडणं, ऍक्सेंट पकडणं, हो अशा कित्येक जबाबदाऱ्या. कितीतरी. म्हणजे जसं मराठीत अगदी टिपिकल जी गोष्ट असते की आपण कधी चमचा नाही म्हणत, हं. आपण चमचा चमचा म्हणतो. म्हणतो. किंवा जहाज नाही म्हणत, जहाज म्हणतो. तर हा फरक मराठी असणाऱ्या माणसालाच समजेल. बरोबर. तसंच त्या भाषेत त्यांचं काहीतरी विशेष असतं ना, बरोबर. ते समजून ऑथेंटिक वाटेल असं बोलणं हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. पण प्रत्येक वेळेला असं वाटत आलंय प्रोजेक्ट झाल्यानंतर हुश्य वाटतं की अरे हं. किती छान, हं. एवढी मेहनत केली पण चांगलं वाटतंय सगळं. क्या बात आहे. मग असा कोणता चित्रपट आहे, ज्या चित्रपटाची आठवण तुझ्या मनात खूप घर करू नये? एखादा असा चित्रपट जो मराठी सोडून व्यतिरिक्त इतर भाषेचा आहे? मला गंमत अशी वाटते की मला इटालियनमध्ये काम करायला मिळालं. हं. आणि ते माझ्या लक्षात राहिलेलं प्रोजेक्ट आहे. कारण काय आहे, इटालियन भाषेचं व्याकरण मराठीसारखं नसतं. हं. म्हणजे आपल्याकडे कसं कर्ता कर्म क्रियापद, हं. तसं त्यांचं नसतंच. त्यांचं काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे आधीच क्रियापद येतं, हं. मग एक शब्द येतो, मग नाव वगैरे असं खूप घोळ आहे. हं. तर ते कळणं खूप अवघड होतं मला आणि माझ्याकडे फार वेळ नव्हता. हं. म्हणजे अजूनही आपल्याला मराठी छान येत नाही, आपली हो. मातृभाषा असून. खरंय, हे खरंय. हो की नाही? म्हणजे असं विचारलं की हा कुठला अलंकार आहे तर येईल का सांगता? मला तरी नाही येणार. तू तसं बोललीस तर आम्ही तरी काय बोलायचं? अगं असं नाही, पण मी म्हणतीये की हां. आपल्या मातृभाषेतच अजून आपण धडपडतोय. खरंय. तर परकी भाषा कितपत समजणार? पण हं. तेव्हा मग मला जे कोच होते हं. त्यांच्याबरोबर आम्ही खूप खेळकर वातावरण ठेवलं. हं. मी जास्तीत जास्त इटालियनमध्ये बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी, म्हणजे शूटिंग नसताना सुद्धा. हं. आणि घोकमपट्टी वाचन, म्हणजे मी किती वेळा माझी स्क्रिप्ट वाचली असेल मी तुला सांगू शकत नाही. आणि मला कधी कधी माझे डायलॉग ऐकू येण्यापेक्षा मला ते व्हिज्युअली आठवतं, हां, मी ते. कसं लिहून ठेवलं हां, होतं, हां, हां. त्याचा अर्थ लिहायचा राहिलेला असतो, कुठेतरी खाडाखोड असते. हं. तर ते माझ्या लक्षात राहिलेलं प्रोजेक्ट आहे. त्या सिनेमाचं नाव होतं फायर ॲट माय हार्ट, म्हणजेच फॉकोसुदी मे. त्या सिनेमात फार छान कास्ट होती. हां. ओमार शरीफ सर होते अच्छा. आणि आमचा व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला प्रेमियर झाला होता. वॉव! क्या बात आहे. केवढा अनुभव, व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस. किती विविध माणसांबरोबर तू काम केलंयस आणि तुझे अनेक चित्रपट आमच्या हृदयाच्या जवळचे आहेत. त्यातले कैक आहेत. आता किती नावं घेईन मी, पण त्यातलं एक घेते. तर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात देखील तू काम केलंयस. एक मुख्य भूमिका तू साकारलीस. त्या निमित्ताने तू कितीतरी असे अनुभव घेतले असतील तिथे जाऊन, तिथे शूट करताना. ते तुझ्यासाठी खूप सरप्रायझिंग असतील, खूप नवीन जाणीवा देणारे असतील. तर तिथला अनुभव कसा होता? लोकबिरादरी प्रकल्प, हेमल कसा, हं. हे शब्द कानावरून गेले होते. हं. बाबा आमटेंचं काम माहिती होतं, हं. पण डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे हे नक्की काय करतात, ते कुठे असतात, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या ते कुठे असतात, हं. ह्याची मला धूसर कल्पना होती. म्हणजे असं मी फार विचारच केला नव्हता त्याबद्दल. हं. पण शूटिंगच्या निमित्तानं थँक्स टू समृद्धी पोरे, माझी दिग्दर्शिका, हं. आम्हाला थेट हेमल कशाला जावं लागलं शूटिंगला. म्हणजे
कोण एवढा घाट घालेल. एखाद्याने ठरवलं असतं नको आपण इथल्या इथे फिल्म सिटीत करून घेऊ आणि मग 4 दिवसाचा आउटडोर करू आपण. तिने 1.5-2 महिने मुक्काम टाकला होता हेमलकशाला. सगळ्यांना ती तिथे घेऊन गेली होती आमच्या सकट. सिनेमाच्या दरम्यान खूप शिकायला मिळालं, खूप बघायला मिळालं. कारण संपूर्ण परिवार, प्रकाश काका, मंदाताई, त्यांची मुलं, सुना, नातवंड, रेणुकाताई, विलास मनोहर, हे सगळे जण तिथे राहतात. म्हणजे असं नाहीये की ते तिथे आपण कसं आजोळी जातो सुट्टीत, तसं नाहीये. ते तिथेच राहतात. ते आपलं घर सोडून कुठेही जात नाहीत. म्हणजे अजूनही पावसाळ्यात संपर्क तुटतो, पूल बंद होतात, वीज नसते, नेटवर्क नसतं, तेव्हा ते त्यांच्या घरीच असतात. आपल्याला फक्त टीव्ही आणि मोबाईल अलर्ट्स बघायची सवय झाली आहे की ओ उद्या ऑरेंज अलर्ट आहे वगैरे. अरे कसला ऑरेंज अलर्ट. खूप वेगळं आयुष्य जगतात ते. आणि उद्देश हाच आहे की माणूस संवर्धन, मनसंवर्धन. तिथल्या आदिवासींना, ज्यांना कल्पनाही नव्हती की शिकार करण्याच्या पलीकडेही आयुष्य असतं, त्यांना वैद्यकीय मदत देणं, त्यांना याची जाणीव करून देणं की आपण शिकू शकतो. शाळा नावाची एक गोष्ट असते, शेती करू शकतो आपण. हे सगळं त्यांनी शिकवलंय तिथल्या माणसांना. आणि त्यांची मेहनत आणि त्यांचा आनंद यातलं जिंकतं कोण मला माहित नाही, पण त्यांना विलक्षण समाधान आहे या सगळ्या कामाचं. आणि तितक्याच निष्ठेने पुढच्या सगळ्या पिढ्या काम करतायत. म्हणजे त्यांची मुलंही आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी, सहकारी, फार सुंदर पद्धतीनं हेमलकशाला काम चालू असतं लोकबिरादरी प्रकल्पात. आणि संधी मिळेल तेव्हा मी, माझा नवरा नचिकेत आणि माझी मुलगी कावेरी आम्ही जात असतो. म्हणजे एरवी तू ऐकलं असशील की गेट क्रॅश करून कोणी पार्टीत जातं, पण आम्ही सतत उत्सुक असतो की हो आम्ही येतो. लांबचा प्रवास आहे पण ते निमित्त असतं. आपण इतक्या गोड माणसांच्या सान्निध्यात असण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. ह्याचा आनंद खूप वेगळा आहे. खरंय. पण अभिनेत्री असल्यामुळे अशा पद्धतीच्या माणसांना भेटण्याची संधी, त्यांचं पात्र साकारण्याची संधी तुला मिळाली, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या निमित्ताने तू तिथे राहिलीस, तिथला सगळा अनुभव घेतला. जी खरं तर ती माणसं जगतायत ते एका अर्थी तूही जगलीस. त्यामुळे तू अभिनेत्री असल्याचा हा खूप एवढा मोठा प्लस पॉईंट आहे की एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका तुला जगता आल्या, तिथे जाऊन तुला राहता आलं, आणि हे खूप छान वाटतं. पण आता आपण चौरंगाला आलोय आणि चौरंगाला आपण ही अशी दावत करणार आहोत. त्यामुळे आणि त्यात तुला व्हेज आवडतं म्हणून आम्ही खास करून चौरंग हे हॉटेल आम्ही ठरवलेलं आहे. खाताच येत नाही फारसं, म्हणजे नाहीच येत. मी 99.9% शाकाहारी आहे. तर दावत गॉसिपवर ही दावत आहे आज तुझ्यासाठी. चौरंगाचं स्पेशल मटार पॅटीस, भाजणीचं थालीपीठ विथ मस्तपैकी लोणी आणि गरम गरम गुलाबजाम आणि साबुदाणा वडा. तर हे सगळं तुझ्यासाठी. यातलं तू काहीतरी शुभारंभ करावास आणि आपण मस्तपैकी पुन्हा एकदा गप्पांना सुरुवात करूया. काय खायला आवडेल? कधी एकदा शॉर्ट सुरू होतोय असं मला झालं होतं. फूड कोमा. म्हणजे मला या दृश्यानी पण अशी घेरी येते. तर मी आधी एक सिप सोलकढी घेते. म्हणजे काही काही माणसं असं कॉफीचा वास घेतात ना, परफ्युम्स टेस्ट करतात, परफ्युम्सचा वास घेताना, तसं मी आता न्यूट्रलाइज करते सोलकढी. कारण मला आता असं तोंडात पाणी आलंय. पूर्ण मार्क. तू काय घेणार आहेस? तू काय घेशील आधी ते सांग मला. काय खायला आवडेल तुला? नक्कीच छानच केलंय. आणि लकीली हे बघ तेल नाहीये, म्हणजे तळलं बिळलं नाहीये. नाही तर काही काही जण अगं खूप तेल तव्यावर घालतात. आणि मला बाकी काही बोलायचं नाही, आपण फक्त हा खाऊया का? एक मस्त मनसोक्त पण खाऊयाच त्याच्यासाठी एक. हे खूप छान आहे दह्याचं. तू काय घेणार? मी खाणार ना, खाणार मी. उत्कृष्ट थालीपीठ आहे. वा. चौरंगाचं भाजणीचं थालीपीठ नक्की ट्राय करा. नक्की.
मला आता हे सुचतंय की मला ताबडतोब नचिकेतला इथे घेऊन यावं लागेल. प्लीज. त्याला खूप आवडेल. हा. माझ्या सासूबाई जवळच राहतात त्यामुळे त्यांनाही मी घेऊन येईन. हो. आणि इथलं छान घरी गरम गरम कसं मिळतं तसं गरम गरम आहा. पण मला इथे अजून एक पदार्थ तुझ्यासाठी खास ठेवलाय, हो. तो म्हणजे गुलाबजाम. गुलाबजाम हा जो सिनेमा, तुझा चित्रपट, बाप रे, इतका मधाळ, इतका गोड, इतकी गोड तुझी भूमिका, आणि तुम्ही दोघांनी जी काही बॅटिंग केलेली आहे, कमाल. म्हणजे बघ ना, तो चित्रपट स्वयंपाकाशी रिलेटेड आहे. बरोबर. तर तुझी स्वयंपाकात काय रुची आहे, तुला काय पदार्थ बनवायला आवडतात, आणि तुझ्या हातून कुठला पदार्थ बिघडलाय का, असे बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या. आधी गुलाबजामचं क्रेडिट मी त्या माणसांना देते. सचिन कुंडलकरची फिल्म आहे, त्याची संकल्पना होती. मिलिंद जोग हा आमचा सिनेमॅटोग्राफर होता. त्यामुळे ते जे सगळं दिसलंय छान, ते मिलिंदमुळे दिसलंय. आणि ते जे बनवलंय त्या दोघी माझ्या गौराई म्हणजे सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट, त्या दोघी आमचं किचन सांभाळत होत्या. कारण शूट करताना मी आणि सिद्धार्थ ते पदार्थ हाफ वे थ्रूच बनवायचो ना, म्हणजे असं पहिल्यापासून नव्हतो आम्ही करत. त्यामुळे आमची बॅक एंड टीम खूप जबरदस्त होती. तर मला खूप मजा आली तो सिनेमा करताना, कारण आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. माझ्या घरी आईनी खूप लहानपणीच आम्हाला तिन्ही भावंडांना स्वयंपाक करायला शिकवलं होतं. त्यामुळे मला अजून आठवतं मी कसं 3रीत असताना चहा केला होता, आणि मला एवढ्या कॉम्प्लिमेंट्स हव्या होत्या की बाबा आले ऑफिसमधनं आणि मग आईनी सांगितलं की आज सोनालीनी चहा केलाय, आणि मला असं वाटत होतं की मी जग जिंकली आहे. मग पहिला पदार्थ कोणता बनवलास? कणिक मळायला शिकले, त्याच्यानंतर दही लावायला शिकले, रवीनी घुसळून साईचं ताक आणि लोणी आणि मग ते तूप हे करायला शिकले. किंवा साध्या साध्या गोष्टी, चहा केल्यानंतर माझ्या आईचा असा नियम होता की पूर्ण करा आधी. म्हणजे चहा केला, तो गाळणं टाकलं, चहा अर्धवटच आहे, आधी चहाच पीत बसलो, हे नाही. चहा एन्जॉय केला पाहिजे. त्यामुळे चहा गाळून झाल्यानंतर चहाची ती ओली पावडर, ज्याला आपण बरोबर चोथा म्हणतो, कधी कोणी काय म्हणतात, तर त्याची विल्हेवाट लावा आधी. मग ते आम्ही गुलाबाच्या झाडात टाकायचो. तर म्हणजे ती ओली पावडर ठेवायला आमच्याकडे एक छोटंसं भांड होतं, त्याच्यात काढून गाळणं विसळून ठेवायचं, चहाचं भांड विसळून ठेवायचं, आणि मग मज्जेत चहा प्यायचा. असं अशी बरी म्हणजे पान वाढायला शिकले की आपल्याकडे कसं मीठ मध्यभागी वाढतो आपण, किंवा पाणी डाव्या बाजूला असतं आणि वाटी जी असते आमटीची ती उजव्या बाजूला असते. हे नव्हतं मला माहिती. म्हणजे असं असतं, हे काही कंपल्सरी नाहीये. आता कसं आपल्याला वेळच नसतो जेवायला, आपण पट काहीतरी वाढून घेतो. अनेकदा वाटीच घेत नाही आपण, भातावरच आमटी वाढून घेतो. पण मला ना आमटीला आमटीच म्हणायला आवडतं. मला दाल म्हणलं की मेंटल प्रॉब्लेम आहे, म्हणजे इमोशनल प्रॉब्लेम आहे, मला आमटीच म्हणायला आवडतं. मग कधी कुठला पदार्थ मेजर बिघडलाय असं झालं का? अमुक एखादा पदार्थ तू खूप इच्छेने बनवायला गेलीस आणि फसलाच तो? खूपदा. म्हणजे ते काही लहानपणी फसलाय असं नाहीये, आतापर्यंत फसत आलेलं आहे. म्हणजे लिटरली मागच्या आठवड्यात साबुदाण्याची खिचडी केली होती. तर ते टिपिकल प्रॉब्लेम होतात ना की साबुदाणा भिजवायचा राहिला, तो निरोप दिला होता मी, माझी काहीतरी लेट नाईट शिफ्ट होती आणि मग ते राहिलं. मग मी तो पाहिला की मी फोन करून सांगितल्यावरती कुणीतरी भिजवला घरात, आणि मग नंतर मला असं वाटलं की अरे किती कमी पाणी आहे, म्हणून मी काहीतरी पाणी शिंपडून मध्यरात्री झोपले. त्याच्यानंतर एका नव्या ताईंनी येऊन त्याच्यात 2 वाट्या पाणी घातलं, आणि त्या साबुदाण्याचा जो लगदा झालाय त्याचीच तू. आणि मी त्याच्यानंतर असं खूप शूरपणे ठरवलं की हरकत नाही, आपण सुधारू शकतो, आपण करूया काहीतरी. काहीच सुधारू शकले नाही मी. ती एक अशी काय म्हणतात त्याला, 1 पॉट नाही, एक जिन्सी खिचडी झाली होती जी कोणीच खाणार नाही. त्याला इकडे मीठ होतं, तिकडे साखर, इकडे लिंबू, दाण्याचं कूट मिसळलंच नव्हतं. तर कुठल्या तोंडाने सांगायचं. बरं, घरी हवा सॉलिड झाली होती कारण साबुदाणा खिचडी
मी काही नेहमी करत नाही. हो, म्हणजे नाहीच विशेष बनत काही ना आणि असेल खिचडी अशी घरात. की आषाढी एकादशी आहे, चतुर्थी आहे, आई बाबा आहे, सासूबाई आल्यात, तर एक आठवणीने करतो आपण. तर त्यामुळे एक उद्या खिचडी वगैरे असं सगळ्यांचं ठरलं होतं. कढईत एक गच्च गोळा दिसला जेव्हा, तेव्हा कुठं तोंड लपवू असं झालं. पण साबुदाणा खिचडीवरून इथे साबुदाणा वडे ठेवलेत, तर त्यामुळे तेही तू ट्राय मी करावेस. करते त्याचा ट्राय, पण आस्वाद घ्या. अगं मला येत नाहीत करता. म्हणजे मी काही पदार्थ मी शिकलेच नाहीये करायला. म्हणूनच तुला चौरंगाला आम्ही बोलवून हे जे काही आगाऊपणा केलेला आहे, तर तोही तू ट्राय हे काय करावास. खुसखुशीत आहे, लाईट आहे एकदम. हो. सुख सुख ह्यालाच म्हणतात. हम्म. तू टेस्ट केलंयस का? कारण मी न लाजता एकटीच खायला लागले. मेन्यू तुला असा वाचून दाखवेन चौरंगाचा. सगळं ट्राय केलेलं आहे मी. खूप सुंदर. फार छान, लाईट आहे, तेलकट नाहीये, ते आई चामट नाहीये. हं. नाही तसं तो हो हो नको कशाला. हॉटेलचे पदार्थ वाटणार नाहीत असे आहे. खरंय, घरी केल्यासारखा वाटतोय. हो, फारच हो. छान आहे. हो, मला तुझ्याशी खूप बोलायचंय, पण एका सिनेमाची आठवण केलीच पाहिजे. ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातली तुझी रमाबाईंची भूमिका. खूप भूमिका साकारल्यास, पण ही भूमिका ही तितकीच खास होती. याच्याबद्दलची एखादी आठवण सांगायची झाली तर ती कोणती असेल? पण डॉक्टर जब्बार पटेलांनी मला ती भूमिका दिली. मी बऱ्याचदा बोलली आहे रमाबाईंच्या जगण्याबद्दल, असण्याबद्दल. पण तुला एक आठवण सांगते. आता आपण दादरमध्ये आहोत. शिवाजी पार्कला आमच्या सिनेमाचा म्युझिक लॉन्च झाला होता. मोठा कार्यक्रम होता आणि मामुट्टी सर येणार होते, डॉक्टर जब्बार पटेल तर अर्थातच होते, संपूर्ण टीम असणार होती आणि स्टेज तयार केलं होतं. आणि जी गर्दी मी बघितली, न भूतो न भविष्यती असं शिवाजी पार्क फुलून आलं होतं. म्हणजे मी 6 डिसेंबरला कधी आले नाहीये, फक्त टीव्हीवरती दृश्य पाहिली आहेत. पण त्या गर्दीला लाजवेल अशी गर्दी होती. आणि मला स्टेजवर बोलवलं गेलं आणि मी कशी बशी स्टेजवर गेले होते संजना, कारण माणसांनी माझे पायच धरायला सुरुवात केली. इतकी माणसं त्या दिवशी माझ्या पाया पडली आहेत की मी रमाई आहे या कल्पनेनी. आणि मला इतकं भरून आलं होतं आणि मी म्हणत होते की मी नाही आहे ती, मला नका नमस्कार करू. आणि मी वाकलेल्या प्रत्येक माणसाला उचलायचा प्रयत्न करत होते. पण त्या दिवशी माझे पाय माझे राहिलेच नव्हते, माझा देह माझा नव्हताच. माझे हात हातात घेतले माणसांनी. किती माणसांचे बांध फुटत होते, किती जण मला कवटाळत होते, कुणी डोक्यावरनं हात फिरवत होतं, हातात हात घेऊन डोकं लावत होती माणसं, पाया पडत होती. मला खूप दिवस लागले त्या प्रेमातनं सावरायला आणि त्या म्हणजे असं उचंबळून येतात भावना. खूप गलबलून आलं मला आणि मला फार वर्षांनी कळलं की ते प्रेम काय होतं. कारण ते माझ्या अभिनयाचं काहीच नातं नव्हतं. मी कुठली भूमिका साकारतीये, मी रमाई होते त्या सगळ्यांसाठी. आणि बाबासाहेबांसाठी आणि रमाबाईंसाठी माणसांना किती वाटतं याचा प्रत्यय मला त्या दिवशी शिवाजी पार्कला आला. आणि माझी आई होती माझ्याबरोबर, म्हणजे त्यांनी सगळं विटनेस केलं. आईनी हे सगळं पाहिलं. पोलीस होते, पोलिसांनी मला वाचवलं. आणि मी म्हणत होते आई कुठे आहे, तर त्या म्हणल्या थांब ग, लहान आहेस का तू, आई आहे, ठीक आहे, आम्ही बघतोय, आईची काळजी घेतोय. पण त्या गर्दीनी मला जे प्रेम दिलं. आणि माझ्याकडे डॉक्टर जब्बार पटेलांना मी म्हणलं होतं तुम्ही मला काय भूमिका दिली आहे. ते म्हणले मी तुला म्हणालो नव्हतो, तुला कल्पना नाहीये या भूमिकेची काय महती आहे. मी विसरूच शकणार नाही तो दिवस शिवाजी पार्क मधला. म्हणजे आता कितीतरी कार्यक्रम होतात दरवर्षी, राजकीय कार्यक्रम होतात, सामाजिक सांस्कृतिक, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या आमच्या कार्यक्रमाला जी गर्दी झाली होती तशी गर्दी मी परत कधीच बघितली नाही माझ्या आयुष्यात. इतका हक्क, इतकं प्रेम त्या दोघांप्रती ते आहे. हो, त्यामुळे
मलाही अगदीच व्हिज्युअल्स आले समोर. तू जे बोलतेस ते कसं घडलं असेल, खरंच. तुला काय वाटलं असेल, तू किती ओव्हरवेल्म झाली असशील. खरंय. आपण बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच गोष्टींवर विश्वास नसतो, पण अशा ज्या काही मोमेंट्स येतात किंवा अशी जी काही पात्र अ, एखाद्या नटाच्या वाट्याला येतात, ती भाग्याचीच गोष्ट. अजून काय म्हणता येणार खरंय दुसरं. ग. आत्ताच तू म्हणालीस, की नशिबावर तितकासा विश्वास नाही. म्हणजे अंधश्रद्धा मानत नाहीस, विज्ञानावर जास्त भर देतेस. पण ह्यातल्यातली एक जी थिन लाईन आहे, ती बऱ्याच लोकांना उमगत नाही, समजत नाही. मग ते तू कसं डिफरन्शिएट करतेस? ते डिफरन्शिएट करायला माझ्याकडे फार चांगले मार्गदर्शक होते. हं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. हं, नरेंद्र काकांबरोबर फार वर्ष असण्याची संधी मला मिळाली. हं, विविध शिबिरं, प्रवास, व्याख्यानं मी ऐकली आहेत त्यांची आणि त्यांच्याबरोबरच पुष्पा भावे, डॉक्टर श्रीराम लागू, कुमार केतकर अशा कितीतरी विचारवंतांचं बोलणं, भाषण मी ऐकू शकले. हं, आणि ते आपण जेव्हा घडत असतो त्या वयात हे पाहायला मिळालं. हं, त्यामुळे स्वतःचे विचार तपासून बघता आले. मी अत्यंत धार्मिक घरातनं आलेली आहे हं, आणि मला अजूनही माझ्या घरातलं ते उबदार वातावरण फार आवडतं. पण त्याच बरोबरीने हे लक्षात येतं की घरातलं वातावरण धार्मिक आहे म्हणून आता माझे आई-बाबा नवस बोलायला लागलेत का? हं. नाही. माझ्या आईचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करावंच लागलं. कुठल्या त्यांनी इतकी वर्ष सेवा केली हं. माणसांची, देवाची, म्हणून त्यांना चमत्कार नाही घडवता आला आयुष्यात. हे त्यांनाही माहिती आहे आणि हे मलाही माहिती आहे. फक्त काही माणसं असहाय्यतेमुळे ते विसरतात आणि त्यांना असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग काय करू? ह्या साधू जे कोणी आहेत त्यांची कुठली पुडी घेऊन मला बरं वाटेल हं. किंवा मला वेळ नाहीये किंवा मला रमायला खूप आवडतं या सगळ्या दंतकथांमध्ये की असं झालं तसं झालं आणि त्या मुलीच्या अंगात काहीतरी आलं. ह्या मनोरंजनाचा मार्ग करून घेतो आपण. हं. त्याच्यातनं एक वेगळी विकृती येते जिथे शोषण व्हायला लागतं, शारीरिक, मानसिक. मानसिक. तर हे समजलं मला आणि मला फार ठामपणे त्यापासून दूर राहता आलं की देवावर असलेला विश्वास, हं. त्यासाठी श्रद्धेनं केल्या जाणाऱ्या 4 गोष्टी आणि आपण कुणाचं शोषण करतोय की आपलं शोषण होऊ देतोय, या दोन्हीतला फरक पाहायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला तो माहिती नसतो हं. तोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूच्यांना काय काय सांगणार? सांगणार? आणि फार बरं वाटतं मला की ही माणसं आयुष्यात आली. म्हणजे हं. मुक्ता दाभोळकर माझ्या वर्गात होती. ती जर माझ्या कॉलेजमध्ये आली नसती 12वीला हं. तर कुठून मी या विषयामध्ये ओढली गेले असते? का माझी ओळख झाली असती नरेंद्र काकांची? पण आली ती फर्ग्युसन कॉलेजला आली आणि माझी मैत्रीण झाली आणि मला रस वाटायला लागला ती जे जगत होती हं. ते बघण्यात. आणि आज मला फार छान वाटतं की आज माझ्याकडे माझ्यापुरती उत्तरं आहेत हं. आणि त्यात कुठला संकोच नाहीये माझ्या मनामध्ये. फक्त तीव्र दुःख आहेच हं. की नरेंद्र काकांचा खून झाला ऑगस्ट महिन्यातच, हो. 12-13 वर्षांपूर्वी. ह्या प्रसंगाबद्दल काहीच बोलता येणं आता अवघड आहे. आपण खाऊ खातोय आणि हो. त्यांची आठवण आली. हं. एकदा मी नरेंद्र काका काहीतरी माझ्याकडे पुस्तकं द्यायला आले होते हं. मुंबईत. हं. माझं घर भाड्याचं होतं तेव्हा, एकटी राहत होते मी आणि ते आले कुठून तरी गावाहून, एशियाड स्टँडवर उतरले, मग माझ्याकडे आले. हं. पुस्तकांचे गठ्ठे होते त्यांच्याकडे आणि मी म्हटलं, काका हो मी तुमची वाट बघत होते, आता तुम्ही जेवलंच पाहिजे. आणि मला काहीतरी आमच्या बदल झाला, ते काहीतरी 9 वाजता येणार होते तर त्यांना यायला 12 वाजले वगैरे. म्हटलं आता जेवायचीच वेळ झाली आणि मी शूटिंगला जाणार होते. का मी पटकन पोळ्या केल्या
आणि भाजी करायलाही वेळ नव्हता. हम्म. तर मी त्यांना गुळतूप पोळी अशी गुंडाळून दिली. तर काका एवढे खुश झाले होते. ते म्हणले माझं एवढं पोट भरलंय सोनाली, आता काय एवढ्या नको करत बसूस पोळ्या, असं रागवले ते मला. पण तेव्हा मला इतकं छान वाटलं होतं की बरं झालं ते भुकेले, कारण ते कधी खरंच फार साधा माणूस होता तो. कधी हॉटेलमध्ये जातील, ऑर्डर देऊन बसतील, असं नव्हतं त्यांचं. म्हणजे मी इमॅजिनच करू शकत नाही त्यांना. चहाच्या टपरीवर मी बाकड्यावर बसलेले इमॅजिन करू शकते, पण कुठल्या हॉटेलमध्ये ते गेलेत, काहीतरी आवडती डिश ऑर्डर केली असं मला कल्पनाही करवत नाही. त्यामुळे त्या गुळतूप पोळीचं अप्रूप वाटतं मला हे इमॅजिन होतंय. विचारांनी इतक्या मोठ्या असलेल्या माणसाच्या सानिध्यात थोडा वेळ तू राहिलीस आणि ते विचार तुझ्यात आत्मसात केलेस, केवढी मोठी गोष्ट आहे. हे इतकं फिट राहणं कसं जमतं? तू योगा करतेस, तुझ्या तुझ्या मुलीसोबतही तुझे व्हिडिओज आहेत आय गेस. तर मग योगा करायला वेळ, मुळातच एवढा हेक्टिक शेड्यूल, शूटिंग, कसं काय तू स्वतःच्या स्वास्थ्याकडे एवढा वेळ देतेस आणि तू आवर्जून देतेस? मला असं वाटतं अजिबात कठीण नसतं. आपल्याला ब्रश करायला वेळ असतो, केस विंचरायला वेळ असतो, खायला वेळ असतो, चहा कॉफी करायला वेळ असतो. तसा व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे, त्याला पर्याय नाहीये. आणि गेल्या 10-15 वर्षात मला त्याची तीव्रता जाणवली आहे. आधीपासून मी करतच होते व्यायाम, पण तो आवड म्हणून करत होते. आता मी गरज म्हणून करते आणि आनंद होतो म्हणून करते. मला असं वाटतं की आयुष्यात जोपर्यंत आपण तंदुरुस्त नाही, तोपर्यंत आपण कशाचाच आनंद पूर्णपणे घेऊ शकणार नाही. मला कुठलाही पुरस्कार मिळू दे आणि मला समजा ताप आला असेल किंवा काही झालं असेल, कणकण असेल, कसं तरी वाटत असेल, सर्दीच झाली असेल, तर आपल्याला त्याच्याही पेक्षा काय म्हणूया, सर्दी तापापेक्षा जरा डीपर काही झालं असेल तर किती त्रास होतो, सायनसचा त्रास होतो, काही नको वाटतं. काही जणांना डोकं काय त्याला म्हणतात, खूप डोकं दुखतं, त्याला काहीतरी म्हणतात बघ, मायग्रेन. करेक्ट, मायग्रेन होतो, ते हॉरिबल. तर काय त्रास असतो काही जणांना. तर या सगळ्यापासून जर आपल्याला मुक्ती म्हणण्यापेक्षा ते जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर स्वतःवर काम करायला पाहिजे. कारण औषधं खूप आहेत, पॅथीज खूप आहेत. आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि काय पुष्पौषधी असतात, खूप काय काय रेमेडीज असतात. पण त्यातला सगळ्यात स्वस्त आणि खात्रीशीर इलाज म्हणजे स्वतःचं मन आणि तब्येत सांभाळणं. आणि मला ते अपरिहार्य वाटायला लागलंय. मला कधीच तक्रार करायला आवडत नाही की मी उशिरा आले कारण मला बरं नव्हतं, मी जाऊ शकणार नाही कारण मला अमुक अमुक झालंय. हे मला आवडत नाही सांगायला. त्याचबरोबरीने आनंदी माणूस हा बऱ्यापैकी सुदृढ आणि व्यवस्थित असतो बघ, आणि व्हाईस वर्सा. त्याची इच्छाही असते आणि तसं राहण्याची. करेक्ट. तर त्यामुळे ते जर त्याची जर सवय लावून घेतली तर ती सवय फार मोलाची ठरते. कारण आपल्याला साध्या साध्या गोष्टींचा आनंद होऊ शकतो की आज थालीपीठ पाहिल्यावर मला आनंद झाला. जर शूटिंग पुरतं मला शॉट द्यायचा असेल तर मी तुझ्या समोर 2 घास खाईन आणि व्हेरी नाईस, मस्त वगैरे म्हणून हे ढकलून टाकीन. जेव्हा समोर दिसणाऱ्या पदार्थांची आपल्याला भीती वाटायला लागते तेव्हा विचार करायला पाहिजे की आपण फक्त ब्लॅक कॉफीवर जगू शकणार आहोत का, आणि ते जगणं वर्थ आहे का की व्यर्थ आहे. कारण मला हे कळत नाही की ब्लॅक कॉफी ही इतकी म्हणजे सतत पिणारी माणसं. ब्लॅक कॉफी मी पण घेते कधी कधी. माझा वर्कआउट सकाळीच असतो. मला संध्याकाळी वगैरे मी फार तर वॉकला जाते, पण संध्याकाळी वर्कआउट करू वगैरे माझ्याच्यानी होत नाही. दिवस सुरू केला, वेळेत उठा, किती वाजता बाहेर पडायचंय त्याच्या आधी प्लॅन करून 1 तास माझा व्यायाम असतो. चढ उतार होतच असतात. एकदा मी खूपच बारीक झाले होते, मग मी मला आवडेन अशी चांगली बारीक झाले होते. मग कधी कधी वजन वाढतं, त्याच्या मागे काही काही कारणं असतात. मग त्याच्यावर पुन्हा आपण आपल्यावर काम करू शकतो. आणि त्या 1-2 किलो वजनाच्या 1-2 किलोंपेक्षा
आपण फिट आहोत का हे खूप महत्वाचं आहे. मी इतका प्रवास करते, वेगवेगळ्या भूमिका साकारत असते, वैयक्तिक आयुष्यातल्या भूमिका असतात, भावना असतात, त्या सगळ्याला आपण किती इंटेन्सली बघतो. खूपच दुःख, खूपच आनंद, अशा युफोरियामध्ये आपण जगतो का, हे स्वतःपाशी तपासायची गरज असते. आणि मला असं वाटतं ऍक्टर म्हणून आपण जितके सम्यक असतो ना, तितकं त्या सिनेमा नाटकांमधल्या भावना दर्शवायला मजा येते. केवढा मोठा थॉट तू सोपा करून सांगितलायस. काही काही गोष्टी खूप रिलेट झाल्या. आपण त्याचं श्रेय इथल्या सगळ्या पदार्थांना देऊया. टाकूया. ते मला खूप काय काही सुचवायला लागले, त्यामुळे तुम्हाला कमी बोलायला सांग. सॉरी. जिकडे तुला काय आता ट्राय करायचं? तू गुलाबजाम खाल्लाच नाहीयेस. मी शेवटी खाऊ का गुलाबजाम? हो चालेल चालेल. कारण असं त्याची जरा गंमत एक शेवटीच आपण. तुला काय देऊ यातलं असं मला झालंय. हा, तुला हा पॅटीस ट्राय करायला आवडेल, घे. पण बघणाऱ्याला असं वाटेल की ही काही थांबतच नाहीये. थांबूही नाहीयेस तू आता. मी हे ट्राय करते. हे थालीपीठ मी नेणार घरी. अरे मी तुला अजून 2-3 अशा नवीन पदार्थांची नावं सांगेन जी आता इथे नाहीये. नाही, कारण ते मी खायला सुरुवात केलीये आणि मी सोडून जाणार नाही. त्यामुळे ते अर्ध जरी असलं. ही पहिला घास तुझ्या बरोबर. शाब्बास. मी मटारची करंजी केलीये, पण मटारचं पॅटीस मला नाही करता येत. बघूया का चव? अगं ह्याच्यात बुडवलं तर हे उष्ट होईल. अगं आपल्यासाठीच येते. चला. वा, मज्जा येते मला तुझ्याशी गप्पा मारता मारता. मला एक तुला अतिशय खाजगी नाही म्हणता येणार, पण महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टिकोनातनं तुझ्यासाठी. इतके वर्ष अभिनय क्षेत्रात काम करतेस, प्रायोगिक रंगभूमीवर काम केलेस, नाटकं केलीस, सिनेमे केलेस, कित्येक प्रोजेक्ट केलेस. त्यानंतर तुझं लग्न झालं, तू एक संसार सांभाळते आहेस, तुला लेक आहे, तू आई आहेस, तू पत्नी आहेस, तू अजून खूप भूमिका निभावशील. पण आता कसं होतं माहितीये, अभिनय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलींना ना या सगळ्याच गोष्टींची खूप भीती, भय आहे की आता आपण लग्नाचा विचार केला तर करिअर मागे सुटेल का. आणि मग जसं की पुरुषांच्या वाट्याला वेगळ्या जबाबदाऱ्या असतात, तशा स्त्रियांच्या वाट्याला वेगळ्या जबाबदाऱ्या असतात. मुलं बाळ ही एक जबाबदारी असते. मग त्याच्यात आत्ता मी ज्या क्षेत्रात आहे त्यात मी मागे पडेन का. आणि ही जी मागे पडण्याची भीती आहे ना, ती ना पुढेही जाऊ देत ना जिथे आहे तेही एन्जॉय करू देत. मग ह्याच्यावर आता तू तुझा काय अनुभव सांग. किती गोड प्रश्न आहे संजना. हा, अगदी नाही झालंय. मग कशी काय राहिलीस इतके दिवस बिना लग्नाची? बाहेर थांबले असतील एक 7-8 जण तरी. बाहेर डेट आहे आमची, संपा शूटिंग वगैरे असं. तर मला असं वाटतं हा ना खूप वैयक्तिक निर्णय असतो की आपल्याला लग्न करायचंय की नाही आणि आपल्याला मुलं हवी आहेत की नाही. माझी काही माझ्याबद्दलची मतं आहेत, पण ती मी समोरच्यावर लादू शकत नाही. एक मी आग्रहाने असं म्हणते, नात्यांचा अनुभव नक्की घ्यायला पाहिजे. मला भीतीच वाटते कमिटमेंटची, असं म्हणून मी त्या मार्गालाच जाणार नाही आणि आता मी वाहूनच घेते माझ्या करिअरला. असं आपण 4 वर्ष करू, 8 वर्ष करू, त्याच्यानंतर एका पॉइंटला आपली दमछाक होते आणि आपण हे सगळं कोणासाठी करतोय असं आपल्याला वाटायला लागतं. कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय. आणि तोपर्यंत आपल्या स्वभावाची सवय आपण सगळ्यांना लावलेली असते. त्यामुळे सगळेजण काय म्हणतात, हिला तर खूप काम आवडतं बाबा, ती तिची कामात बिझी असू दे. मला या सगळ्या भावनांचा अनुभव घ्यायचा होता. मला डेफिनेटली लग्न करायचं होतं. मला अगदी 100% बाळं हवी होती. आता एकच बाळ आहे, पण जगात खूप बाळ आहेत, त्यामुळे मला कोणी अडवलं नाहीये. पुरेपूर आई आहेस तू. आणि मला फार छान वाटतं. म्हणजे आता कावेरी 13 वर्षाची आहे, तर मी पण 13 वर्षाचीच आई आहे ना. तर ते समजून घ्यायला फार छान वाटतं की मला खूप काय सांगावं असं वाटलं. नचिकेत असं म्हणतो, अगं ही कधी एवढी उंच झाली.
आमच्याकडे खूप छान टेकून बसायची उशी आहे. हं. चौरंगामध्ये आली आहे म्हणून मी सांगते की ती चौरस आहे. हम्म. तर त्या चौरस उशीवर म्हणजे माझी आई कर्ण असतो की नाही चौरसाचा, हो. तशी आई कावेरीला ठेवायची बाळ असताना. झालं इमॅजिन. तर आणि छान ऊन यायचं आमच्या बाल्कनीतनं, तर ती छान तिच्यावर यायचं आणि आमच्याकडे अजून ती उशी आहे. आणि आता हसू येतं की ह्या उशीवर ती कशी मावली. आणि नचिकेत महिन्यातनं एकदा तरी असं म्हणतो, अगं ही कधी एवढी उंच झाली. आणि मला असं वाटतं, अरे काय तू टिपिकल बोलतोस. पण मलाही ते जाणवतं की किती छान वेगळ्याच भावना आल्या हृदयात. आणि काळजी वाटली, वैताग आला की अरे यार किती वेळा नव्या चपला घ्याव्या लागतायत, झालं हिचं पाऊल मोठं. आणि मला कधीच असं वाटलं नव्हतं की मला या गोष्टीचा वैताग येईल. पण इतक्या गोड काय काही भावनांमधनं आपण जात असतो. मित्रमैत्रिणी घरी येतात आणि मग मग कावेरी पहिल्यांदा बोलायला शिकली तेव्हा ती म्हणाली HDFC असं तिने वाचलं होतं एका सिग्नलला. मला हे माहीतच नव्हतं की एक दिवस काहीतरी वाचायला लागणार आहे. तर मज्जा येते मला. त्यामुळे ज्यांच्या मनात धाकधूक असेल त्यांना मी नक्की प्रोत्साहन देऊ शकेन की टाका पुरा तुडी, मजा येते, तुम्हाला पोहता येईल. म्हणजे महापूर नाटक आता परत आलंय आणि मला त्यातलं ते वाक्य खूप आवडतं. तिचं नाव असतं ते सुलभा नितीन काहीतरी आडनाव मी विसरले. मी पुरा तुडी टाकू. आणि मला ते मोहन गोखलेंच्या आवाजात इमॅजिन होतं, कारण महापूरच्या पुस्तकावर आळेकरांचं नाटक येते आणि मोहन गोखलेंचा असा अप्रतिम फोटो आहे, भेदक डोळे आणि असे ते बसलेले आहेत. माझ्याकडे आहे अजून ते पुस्तक. सुलभा नितीन काहीतरी आठवेल. आपण महापूर बघू. नक्की. मी बघते आता यावेळेस आणि मी सांगते. ऋषी मनोहरने ते दिग्दर्शन केलंय आणि आत्ताच ते नवीन आता आहेत त्यांचे प्रयोग आहेत. आहेत. छान वाटलं मला. हा प्रश्न मी खूप माझ्या मनातला आहे, तो अजिबात इथे लिहिलेला नाही.